तर माझ्या तळावरती 1.25 महिना राहावं लागेल. किती मावशी? हा, 1.25 महिना राहावं लागेल. मारुती बसल्या मनात म्हणतो मामा बरं केलं, 1.25 महिना काही 6 महिने राहायला तयार आहे. पण कधी कधी बरं केलं तर ही झाली आपली जात. तसं 15 दिवसाला जायला जमत नाही, महिन्यालाही जमत नाही, पण बरं केलं तर मामा 1.25 महिन्याच्या ऐवजी 6 महिने राहील, पण बरं करा. मामा म्हणले ठीक आहे का तुझ्या मनाची इच्छा. मामाने एका सेवकाला बोलवून घेतलं, सांगितलं आज तळावरती कन्या अंबिलीचा प्रसाद करा. आणि सेवकांना आज्ञा ऐकली, आरती झाली. आणि आरती झाल्याच्या नंतर कन्या अंबिलीचा प्रसाद झाला. मामाने याला शेजारी बसवलं, एका सेवकाला याच्या मुखामध्ये घास भरवायला सांगितला. पण जर मामाच्या वाटेला आडवे गेला, मामाला दिलेला शब्द पाळला नाही, तर मामाचा प्रसाद सुद्धा खाता येणार नाही. एक जण तोंडामध्ये कन्या अंबिलीचा प्रसाद घालतोय, पण ते भाग्य सुद्धा त्याच्या नशिबी नव्हतं. ऐका, घास तोंडामध्ये घालत होता, पण तोंडातून घास बाहेर पडत होता. त्यावेळी मारुती भोसले मामाकडे पाहतोय, डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या. मामा एवढं पाप केलं का हो मी? मामा मला खाता येईना. त्यावेळी मामानं सांगितलं 2 दिवसात तुझं तोंड नीट होईल. मामानं सांगितलं 2 दिवसामध्ये तोंड नीट होईल. आणि जसा मामानं शब्द दिला तसं मारुती भोसलेचं वाकडं झालेलं तोंड 2 दिवसामध्ये सरळ झालं. जे डॉक्टरांना करता आलं नाही, जे वैद्याला करता आलं नाही, जे गोळ्या औषधानं झालं नाही, ते माझ्या मामाच्या फक्त शब्दानं झालं. वाकडं झालेलं तोंड सरळ झालं. आता व्यवस्थितपणे खाता येऊ लागलं. बघता बघता 15 दिवस झाले, 3 आठवडे झाले, 4 आठवडे झाले, महिना झाला. पण मारुती भोसले आजही जागेवरच पडलेला आहे. आजही जागेवर पडू नये. परंतु एके दिवशी सहज बसल्या बसल्या या जगाच्या मालकानं या मारुती भोसलेकडे कृपा दृष्टीनं पाहिलं. शब्द लक्षात ठेवा. सहज बसल्या बसल्या या जगाच्या मालकानं मारुती भोसलेकडे कृपा दृष्टीनं पाहिलं. जसं मामानं पाहिलं, शेजारी पडलेली काठी होती, काठी उचलली आणि मारुती भोसलेकडे टाकली. अरे भोसल्या, रागाच्या किती दिवस जागेवर पडून राहणार? अरे ती काठी उचल आणि एखादा तरी पाऊल चालण्याचा प्रयत्न कर. मामा पायाला जीव नाही व. पण जसं पायाला जीव नाही म्हणला आणि त्याच्या लक्षात आलं आपला फरफटणारा पाय आता आपल्याला उचलतो. ज्या हातात जीव नव्हता त्या हातामध्ये जीव आला. ऐका, मारुती भोसले फेकलेली मामानं काठी उचलली, हातामध्ये घेतली आणि काठीच्या आधाराने उभा राहिला स्वतःच्या पायावरती. हातामध्ये काठी घेतली आणि कसं कसं एक पाऊल चालण्याचा प्रयत्न केला. 1 पाऊल चालला, दुसऱ्या दिवशी 3 पाऊल चालला, पण तिसऱ्या दिवशी मात्र मामाने सांगितलं भोसल्या, आज बकरी राखायला तुला जायचं आहे. आज बकरी राखायला तुला जायचं आहे. मारुती भोसले म्हणला मामा अहो कसं बस तुमच्या आशीर्वादानं 3 पावलं चाललो मामा. बकरी राखायला मला कसे जमतील? मामाने शिवी दिली, अरे मी सांगतोय ना, म्हणून तू बकरी राखायला जायची. जितकी ताकद मामांच्या कन्या अंबिलीच्या प्रसादात आहे, तितकीच ताकद माझ्या मामांच्या शिवीमध्ये. मामाने शिवी दिली की काम झालंच समजायचं. मामाने शिवी दिली आणि मारुती भोसलेनं सांगितलं मामा मी बकरी राखायला तयार आहे. सकाळची आरती झाली, प्रसाद झाला, मारुती भोसले आता बकरी राखायला निघाला आणि सेवकरी म्हणले अरे बकरीच राखायची आहे तुला, पण आधी स्वतःच्या पायावर चालायची आणि मग बकऱ्याकडे जा, बकरी तुला आवडणार आहे बाय. मामानं ऐकलं, मामानं सांगितलं त्याला मी सांगितलं त्याला बकरी वाघरीच्या बाहेर काढून द्या आणि माझा भुत्या नावाचा कुत्रा त्याच्या बरोबर बकरी राखाय पाठवा. भुत्या नावाचा कुत्रा आता बकऱ्यांच्या बरोबर निघाला. बकरी दूर पळत गेली. त्यावेळी मारुती भोसले सांगते भुत्या जा, पण बकरी लांब गेली. आपली